मित्रो, चालणं अनिवार्य आहे. एकदा काय झालं, एक व्यक्ती एका ठिकाणी थकून बसला आणि त्याने विचारलं की मला या गावाला जायचा आहे, रस्ता शॉर्टकटचा रस्ता सांग. त्यांनी सांगितलं, चालत जायचं आहे ना? हो, चालत जाण्यासाठी हे दोन मार्ग आहेत. पण जाणं शक्य आहे का? चाललं तर जाणं शक्य आहे, चालना गेलास तर शक्य नाही. त्याने सांगितलं, आयुष्य असं आहे, चालणं अनिवार्य आहे. जिवंत राहायचं असेल तर श्वास घ्यावा लागेल, अन्न घ्यावं लागेल, पाणी घ्यावे लागेल, झोप घ्यावी लागेल. तसं यश हवं असेल ना, तर कृती करावी लागेल. त्या ध्येयाच्या दिशेनं जाणारी, ध्येयाच्या दिशेने नेणारी उक्ती करावीच लागेल. अनिवार्य आहे. मार्ग बदलले म्हणून चालणं बदलत नाही. चालणं बदलत नाही म्हणजे न चालताच प्रवास होत नाही. लक्षात आलं का? ज्या दिशेला तुम्हाला जायचं आहे त्या दिशेला जावंच लागते, त्या दिशेच्या मुक्कामाला जायचं असेल तर. आणि आयुष्यातली ही अनिवार्यता ज्याला कळलेली आहे ती माणसं सातत्यानं मार्ग बदलत नाहीत. कुठेही गेलं तरी चालावंच लागते. हा जो मार्ग आपण निवडलेला आहे त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्नांचा अभिषेक करत करत वाटचाल करत राहतात. प्रयत्नांचा अभिषेक तर तुम्ही थांबवत नाहीत ना. प्रयत्नांचा अभिषेक थांबवणं म्हणजे यशासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार राहणं आहे. म्हणून अभिषेक थांबवला की श्रद्धांजली आहेच. त्यामुळे तुम्हाला श्रद्धांजली व्हायची आहे यशाला, का यशाचा अभिषेक करत यशाचा उत्सव साजरा करायचा आहे, तुम्ही ठरवा. विजयाचे उत्सव तेव्हाच साजरे केले जातात पराक्रमाचं सिंचन जी माणसं करू शकतात. म्हणून आयुष्यामध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्यांना कळत नाहीत ती माणसं आळसामध्ये आयुष्य घालतात. ती माणसं द्विधावस्थेत वेळ घालतात. ती माणसं ऐश आराम करण्यामध्ये वेळ घालतात. ऐश आराम म्हणजे पराक्रमाचे सोहळे, म्हणजे ऐश आराम. यशाच्या दिशेने वाटचाल म्हणजे ऐश आराम. ऐश आराम म्हणजे राईट थिंकिंग, राईट ॲक्शन.